पुढचा रिपोर्ट कीर्तनावरून झालेल्या राड्यानंतर सध्या संगमनेरमध्ये राजकीय वाद उफाळून आलाय। काही दिवसांपूर्वी झालेल्या या वादाची धग आजही कायम राहिली। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांच्या नेतृत्वाखाली आज संगमनेरमध्ये सद्भावना रॅली काढण्यात आली। तत्वासाठी आणि विचारासाठी मरण्याची तयारी असल्याचं वक्तव्य बाळासाहेब थोरातांनी केलंय आणि त्यांनी संग्राम बापू भंडारेंविरोधात व्हिडिओ दाखवत उत्तरही दिलंय। नेमकं काय घडलं संगमनेरमध्ये पाहूया या स्पेशल रिपोर्टमध्ये। तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला। मी तर सांगून टाकले कोणाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी। गुन्हेगारी कोण वाढवतंय, गावगुंड कोण तयार करतंय शोधा। या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे। एकीकडे 4 दशकं राजकारणात सक्रिय असणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, दुसरीकडे हरिभक्त परायण संग्राम भंडारे आणि त्यांच्या समर्थनार्थ उतरलेले महायुतीचे नेते। कीर्तनातील गोंधळामुळे सुरू झालेला हा राजकीय संघर्ष आता सद्भावना रॅली आणि लाव रे तो व्हिडिओ पर्यंत येऊन पोहोचलाय। वादाला सुरुवात झाली ती संगमनेरच्या घुलेवाडीतून। तिथल्या कीर्तनात भंडारेंनी राजकीय भाष्य केल्याचा आरोप करत काही जणांनी गोंधळ घातला। गोंधळ घालणारे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातांचे कार्यकर्ते असल्याचा आरोप महायुतीने केलाय। दरम्यान थोरातांना धमकीवाजा इशारा देताना भंडारेंनी थेट महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेंना आखाड्यात उतरवलं। तर बाळासाहेब थोरातांचा विधानसभेचा पराभव करणारे शिवसेनेचे अमोल खताळ आणि भाजप आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले कीर्तनकार भंडारेंच्या समर्थनात रस्त्यावर उतरले होते। तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला। तर बाळासाहेब थोरात आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागला। राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेला प्रेरणास्थान मानणाऱ्या संग्राम भंडारेंविरोधात संगमनेरमध्ये सद्भावना रॅली काढण्यात आली। अर्थातच नेतृत्व होतं थोरात कुटुंबाकडे। सद्भावना रॅलीत बोलताना बाळासाहेब थोरातांनी देखील आक्रमक पवित्रा घेतला, तर संग्राम भंडारेंनी देखील थोरातांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। मी तर सांगून टाकले कोणाला नथुराम गोडसे व्हायचं असेल तर तत्वाकरता मरायला तयार आहे ना मी। चांगलं झालं आमच्या जीवनात काही नाही, तेव्हा तत्वाकरता काही करण्याकरता तयारी, मरण्याचे काय विशेष आहे। खोटं बोला पण रेटून बोला। या बाबतीत सन्माननीय बाळासाहेब थोरातांचा कोणच हात धरू शकत नाही, हे आज त्यांनी त्यांच्या मोर्चातून स्वतः सिद्ध केलं। मग मी राजकारणावर घुलेवाडीत जे बोललो ते दाखवायला पाहिजे होतं त्यांनी सापडलं का माझं राजकारणावर तिथं बोललेलं? मी बोलतो ना इतर कीर्तनांमध्ये। संगमनेरमध्ये नेमकं कोण दहशत निर्माण करतंय असा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय। ज्यांनी काहीच केलं नाही ते आता ते गुन्हेगार करून ठेवलेले आणि अशा खोट्या केसेस तालुक्यामध्ये खूप चालू आहेत, हेही लक्षात ठेवा। जाणीवपूर्वक चाललंय, या संपूर्ण तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा कार्यक्रम चाललेला आहे। कोण गुंड आहे, कोण गाड्या जाळतं, त्यांचे जे भाचे त्यांनी त्या दिवशी पोस्ट टाकली की बाळासाहेब थोरात विरोधक सुद्धा त्यांच्यावर फार मोजून मापून टीका करता। अहो बघा काय बाळासाहेब थोरातांबद्दल काय भावना आहे जनमानसामध्ये, आपण आत्मपरीक्षण करू। आणि गुंडांचा राज वाढतोय, अहो गाड्या कोण पेटवतंय, गुन्हेगारी कोण वाढवतंय, गावगुंड कोण तयार करतंय, त्या अमोलदादा खताळांना कोण टार्गेट करतंय शोधा। थोरातांच्या समर्थकांनी गाडी फोडल्याचा आरोप भंडारेंनी केला आणि त्या आरोपांना उत्तर देण्यासाठी थोरातांनी देखील सभेत व्हिडिओ लावला। संग्राम सुहास भंडारेंची गाडी 10 वाजता संगमनेर टोलनाक्यावर रात्री 1 वाजता होती आणि बघा त्या गाडीची नुकसान झालेली अगोदरच तुम्हाला दिसते। 10 तारखेच्या या फुटेज मध्ये दिसतंय की संग्राम याची भंडारेची गाडी आधीच फुटलेली होती। 17 तारखेचं एक फुटेज बघा, त्याच्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी हिवलनाला टोलनाक्यावर हा फुटेज आहे। मी स्वतः गाडी चालवत घुलेवाडी गावात गेलो, हिंदुत्ववादी सहकारी मला घेण्यासाठी आले। मी स्वतः गाडी चालवत बराच दूरवरनं आलो, म्हणून मला त्यांनी दुसऱ्या गाडीत बसवलं। माझी गाडी तिथेच मंडपाच्या बाहेर लावली आणि मी दुसऱ्या गाडीत गेलो फ्रेश होण्यासाठी। फेटा बांधून पण मी दुसऱ्या गाडीत आलो, पण माझी गाडी धर्म मंडपाच्या तिथं लावलेली होती। नंतर मला सगळ्या सहकार्यांनी सांगितलं की बापू आपली गाडी पण फुटलेली आहे। मग आता गाडी नेमकी कोणी माझी फोडली हा पोलीस संशोधनाचा मुद्दा आहे, तो पोलीस त्याचा शोध घेतील माझी गाडी कोणी फोडली ते।
हरिभक्त परायण म्हणवणाऱ्या कीर्तनकार संग्राम भंडारेंनी नथुराम गोडसेचा दाखला देत दिलेला धमकीवजा इशारा असो की त्या विरोधात आवाज उठवताना राजकीय बळाचा गैरवापर करत कायदा हातात घेण्याचा मुद्दा असो, कायद्याच्या दृष्टीनं कोण चुकलं याचा निष्पक्ष तपास होणं अपेक्षित आहे. महात्मा गांधींची अहिंसा आणि अध्यात्मातला सलोखा टिकून राहण्यासाठी सरकारकडून काय पावलं उचलली जातात याकडे नागरिकांचं लक्ष असेल. नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर.